वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारविरोधात आंदोलन छेडले। राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं। मुंबईतल्या सीएसटी जवळ राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात थाळीनाद आंदोलन केलं, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। शेतकरी विरोधी धोरणं आणि महागाईला खतपाणी घालत असल्याचा आरोप सुळेंनी सरकारवर केला। राष्ट्रवादीच्या वतीनं पुण्यातील लोणी काळभोर इथंही आंदोलन करण्यात आलं। सुरुवातीला थाळीनाद आंदोलन सुरू असताना अचानकपणे रस्ता रोकोही करण्यात आला। पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक अडवली गेली, मात्र पोलिसांनी सुप्रिया सुळेंना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। सरकारच्या दुर्लक्षपणाच्यामुळे साठेबाजांना दिलेल्या अभयाच्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणावरती महागाई वाढलेली आहे। त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आंदोलन या ठिकाणी थाळीनाद आंदोलन सुरू केलेलं आहे। सरकारने या गोष्टीची दखल तातडीने घ्यावी आणि जीवनावश्यक वस्तू राष्ट्र दराने जनतेला उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी आम्ही हल्लाबोल आंदोलन करतो। सर्वसामान्य माणूस दिवाळीच्या तोंडावर ज्या अडचणीतून आता ह्या सगळ्यामधून चाललेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं, याचे तुमचेही मी आभार मानते। आज दिवाळी तोंडावर आलेली आहे, तुम्ही बघताय महिलांमध्ये पण किती ह्या सगळ्या महागाईचा त्रास त्यांना सगळ्यांना होतोय। त्याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने आहे, ह्याच्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।